नमस्कार. तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. 49वी ओवी ज्ञानेश्वरी नित्यपाठ. ही 4थ्या अध्यायातील गीतेच्या 167वी ओवी आहे ज्ञानेश्वरीतील. यात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तनानी मनानी देहानी मनानी पूर्ण सर्वस्व आपण भगवंताच्या चरणी समर्पित करावं. सद्गुरू म्हणा, भगवंत म्हणा, देवी म्हणा, जे ही अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणा, आणि अगर्वता करावे दास्य सकळ. आणि मग आपण दास होऊन, जसं रामदास, ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांचे दास, असं दास्य आपण करावं. मग काय होईल की ते ब्राह्मण वृत्तीने आपण ब्रह्मज्ञानात राहून सगळं काम करू, क्षत्रिय वृत्तीने आपल्याला आपले अवगुण टाकून भगवंताला समर्पित राहता येईल. त्यानंतर मग आपण वैश्य वृत्तीने, म्हणजे आपण एकच फायदा होऊ की आपल्याला आत्मज्ञान मिळेल. आणि दास्य वृत्तीने ही जी आलेली त्याने आपण सतत भगवंताला समर्पित राहू आणि सतत भगवंताशी एकरूप राहिल्यावर मग राहिलं काय, आपण त्याच्याशी एकरूप होऊन जाऊ, योगी होऊन, भक्त होऊन आपण आपलं जीवन धन्य करून घेऊ. ही पण ओवी तद्विद्य प्रणिपातेन प्रश्नेन सेवया उपदेक्ष्यते ते ज्ञानम ध्यानेनच तत्वदर्शिना. तद्विद्य प्रणिपाते की त्या सद्गुरूंना प्रश्न विचारून त्यांना समर्पित होऊन परिप्रश्नेनं सेवया. आपण त्याच्या आपला प्रश्नसुद्धा सेवाच पाहिजे. प्रश्न कुणाला अशी गोळी मारली ठळाक म्हणून नाही, तो प्रश्न पण भगवंताची पूर्ण जगाची सेवा व्हावी म्हणून करावा. आजपर्यंत देवाच्या कृपेने जवळपास 1000 प्रश्न विचारले वर्ल्ड बँकमध्ये, विश्व बँकमध्ये, की बाबा की सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हे हजारो वर्षांपासून आहे, पण आपण अचीव का नाही केलं आजपर्यंत? सगळे सुखी का नाही झाले? आपल्या हातात आहे, आपल्याला वाटतं फ्री विल आहे. सगळ्याजणांचा जो पूर्वी म्हणायचं की आम्हाला 3000 कोटी टॅक्स आला तर आम्ही हे सगळं करू शकू, हे मी 40 वर्षापूर्वी ऐकलेलं आहे. आज 3000 कोटी टॅक्स तर त्या म्हणजे एखादा कसबा पुण्यातला म्हणजे कमवत असेल टॅक्समध्ये. आज तर किती 20-20 लाख कोटी टॅक्स कलेक्ट केला जातो. तर मग तरी सगळेजण सुखी का नाही भारतामध्ये? कुठेतरी चुकत आहे. मग सरकारचं म्हणा की तिथल्या सिटिझन्सचं म्हणा, केवळ भारतात नाही, कित्येक देशांमध्ये, अमेरिकेतही तीच गत होती. म्हणजे त्यामुळे नीड बेस्ड पाहिजे आणि ग्रीड बेस्ड नसावं. नीड बेस्ड म्हणजे आवश्यकता आधारित सगळं आपण जीवन जगायला पाहिजे. आणि मग ते हाव घेतली, मोह घेतला तर मग अंतच नाही त्याला. आणि तो आपला मार्ग नाहीच आहे आपला. तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. की जसं तद्विद्य प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यते ते ध्यानेनच तत्वदर्शिना. की त्यांना प्रश्न विचारून आपले हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करून आपण त्यांना समर्पित जीवन जगावं. आपण प्रश्न पण विचारावे, तर त्यांना असे प्रश्न नाही विचारावे की ज्यांनी त्यांना खाली बघावं लागेल. नाही, आपण असे प्रश्न विचारावे की आपण, मग त्याच्यात मी विचारलं होतं की आपण हे का करू शकलो नाही, याच्यावर आपण विचार करायला पाहिजे. आणि ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व करून सगळ्या जणांना सुखी करायला पाहिजे. सगळ्यांना शिक्षण, सगळ्यांना पाणी, सगळ्यांना कमीत कमी माणसांना माणूस म्हणून तर ट्रीट करा. इतर प्राण्यांशी तर आपण चुकीचं वागतोच आहे, जंगल तोड करून, हे करून, ते करून. कमीत कमी माणसाकरता तुम्ही करता तर सगळ्या माणसांना सुखी तर ठेवा. नाही तर ना माणसं सुखी आहेत, ना इतर प्राणी, ना इतर एंटिटीज पृथ्वीवर सुखी आहेत, असं होऊन जाईल आहे की नाही. म्हणून अगर्वता करावे दास्य सकळ. आपलं गर्व बाजूला असावं, इगो बाजूला असावं, आपलं मीपणा, अहंता बाजूला ठेवून मी सगळ्यात मोठा, सगळ्यात श्रीमंत, सगळ्यात पॉवरफुल, माझ्यासारखं कोणीच नाही वगैरे बाजूला ठेवून अगर्वता करावे दास्य सकळ. असं भगवंताचं दास्यत्व करावं. रामदास, रामाचे दास होऊन त्यांनी दासबोध दिला आणि त्यांनी आपलं दास्य केलं. ही जी गीता सांगतायत, ज्ञानेश्वरी सांगतायत, ते पण निवृत्तीचे दास म्हणून सांगतायत. आपण हे जे करतोय ते सद्गुरूंचे दास, माझे सद्गुरू स्वामी माधवनाथ समजा, त्यांचं दास्यत्व समजून आपण करतो. या सगळ्या अनंतकोटी ब्रह्मांड नायकाचे आपण दास आहोत असं समजून आपण करतो. त्यांनी जर शक्ती काढून घेतली तर तो अशी नावाची व्यक्ती होता कधीतरी, असं होऊन जाईल आहे की.
तर अगर्वता करावे, दास्य सगळं. असंच प्रत्येक कर्म आपण ब्राह्मणाला ह्या ब्रह्मम जाणते, तो ब्रह्म जाऊन काम करतो म्हणून त्याला ब्राह्मण म्हणतात. क्षत्रिय सगळे अवगुण टाकून भगवंताला समर्पित जातो म्हणून त्याला आत्मज्ञानी झालेला क्षत्रिय म्हणतात. ब्राह्मणाला ब्रह्मज्ञानी, कारण की आत्मज्ञान मिळालं आणि तो सगळं ब्रह्मार्पित सगळे कर्म करतो. क्षत्रिय अवगुण टाकून ब्रह्माशी एकरूप होतं आपले अवगुण टाकून. वैश्य आत्मज्ञान हाच एक फायदा म्हणून आपलं जीवन जगतो आहे. आणि शूद्र भगवंताला सगळं काही समर्पित करतो आहे आणि सेवा करतो म्हणून तो शूद्र. या चारही गोष्टी या क्षणी आपण करतो आहोत असं प्रत्येकाला वाटायला पाहिजे. आय मीन प्रत्येक व्यक्ती या सगळ्या कॅटेगरीजमध्ये येतो. प्रत्येक क्षण प्रत्येक गण या कॅटेगरीमध्ये येतो आणि आपलं सगळं कर्म भगवंताला समर्पित व्हायला पाहिजे. आणि असं सर्व्हिस ओरिएंटेड, दास्य ओरिएंटेड सगळ्यांनी काम केलं तर किती सुंदर जग होऊन जाईल बघा. स्वानंदबोध पाटण, आनंदवन भुवन, रामराज्य सगळ्यात पहिले आपल्या आत तयार होईल, आपल्या कुटुंबात, समाजात आणि पूर्ण पृथ्वी तलावर होईल. आणि जिथे जिथे मानव जाईल, चंद्रावर, मंगळावर, कित्येक डायमेन्शन आयाममध्ये इकडे तिकडे जाईल तिथे. ठीक आहे, तर असं सुंदर जीवन आपण जगावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत आणि आपण तसं जगायचा प्रयत्न करूया. दास्यत्वाचं, भगवंताच्या दास्यत्वाचं. ठीक आहे, धन्यवाद.